नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला सकाळी सकाळी नाश्ता करायला या सगळ्या जणी. तर इथं आज आम्ही बाहेरूनच नाश्ता आणला होता, इडली आणि वडे. कारण सकाळी उठायला लेट झाला होता, त्याच्यामुळे नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही सगळ्यांनी. त्याच्यानंतर शरूला स्कूलला पण जायचं होतं, त्याच्यासाठी पटकन म्हटलं भेंडीची भाजी आणि चपात्या वगैरे बनवून घ्याव्या. आणि आज त्याच्या पप्पांना सुट्टी होती, म्हणून जरा डाळ भात वगैरे पण बनवायचा होता. कारण भेंडीची भाजी आणि चपाती फक्त याच्यावर नाही भागत, म्हणून डाळ भात वगैरे पण बनवायचा होता. तर इथं मी पटकन भेंडी वगैरे कट करून घेतली होती आणि कांदा आणि लसूण मिरचीचा तडका देऊन मी इथे भेंडी फ्राय करून घेतली होती. त्याच्यानंतर चपात्या वगैरे पण बनवायच्या होत्या. तर आधी इथे भेंडी फोडणी देऊन घेतली आणि मग नंतर चपात्या करायला घेतल्या होत्या. आणि स्कूलला सोडून आल्यावरती मी डाळ भात वगैरे बनवणार होती, कारण जेवायला पण लेट होता, नाश्ता तर सगळ्यांनी पोट भरून केलेलाच होता. त्याच्यासाठी म्हटलं डाळ भात नंतर बनवून घ्यावा, म्हणून मग आधी चपात्या वगैरे करून घेतल्या. परत शरूची तयारी पण करून घ्यायची होती स्कूलला जायसाठी. मग पटकन चपाती भाजी वगैरे करून घेतली. किचन थोडासा क्लीन करून घेतला, कारण नाश्त्याची वगैरे भांडी होती, मग ती सगळी क्लीन करून घेतली. आणि नंतर शरूची तयारी पण करून दिली, कारण तिला वेण्या वगैरे घालायला लागतात स्कूलला जाण्यासाठी. मग तिची तयारी करून घेतली आणि टिफिन वगैरे पॅक केला आणि वॉटर बॉटल वगैरे दिली आणि आम्ही मग स्कूलला जायला निघालो होतो. तर आज स्कूलला जाताना आम्ही दोघीच होतो, कारण चिकूलाच पप्पा घरी होते, त्याच्यामुळे तिलाच घरी थांबायचं होतं. म्हणून मग तिला घरी सोडली आणि आम्ही स्कूलला निघालो होतो. तर शरूला त्रास करमत नव्हतं, कारण चिकू नव्हती, कारण चिकूला रस्त्याने खूप मस्ती करायला लागते. तरी पण आम्ही तसंच तिला जाऊन सोडून आलो. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं होतं, डाळ भात वगैरे बनवला आणि जेवण बनवलं. नंतर थोडा वेळ आराम केला. नंतर झालं संध्याकाळचं टाईम. तर संध्याकाळी आज आम्हाला बाहेर जायचं होतं, तर आज आम्ही पाणीपुरी खायचा बेत केलेला होता. तर इथं आमच्या इथे एक जवळ शॉप आहे, तर तिथं आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो. तर इथं सगळ्यांनी शेवपुरी ऑर्डर केली होती आणि मी रगडापुरी ऑर्डर केली होती. तर माझी प्लेट अजून यायची बाकी होती. नंतर माझं पण प्लेट आली होती. मग आम्ही सगळ्यांनी शेवपुरी आणि रगडापुरी खाऊन घेतली होती. खूप छान बनवतात तिथे. त्याच्यानंतर सगळं खाऊन वगैरे झालं आणि नंतर मग चिकूचे पण हात पाय खूप घाण करून घेतले होते चिकूने, ते सगळे क्लीन केले होते. तर चिकूला ना या सगळ्या कामासाठी पप्पाच लागतात. कुठे पण आम्ही बाहेर फिरायला गेलो तर तिला पप्पांशिवाय जमत नाही. पोट भरून खाऊन झाल्यानंतर इथे बघा ह्यांची अशी खेळायची पद्धत होती. आता हे सगळं खाऊन झाले, तर आता जिरवायसाठी ह्यांचं खेळ चालू होते. तर इथं ना आईचं पत्र हरवलं, हे खेळ यांचे खेळायचे चालले होते. तर चिकू बघा किती एक्सायटेड आहे. तिला अजून एवढा हा खेळ कसा आहे तो समजत पण नाही, तरी पण तिला खेळायचं होतं आणि खूप दमलेली होती ती, तरी पण तिला इथं खेळायचं होतं. इथं परत त्यांचे खेळ वगैरे खेळून झाले की त्यांना जबरदस्तीनं त्यांना खेळ बंद करायला लावला आणि नंतर आम्ही अंथरूण वगैरे टाकून घेतलं आणि झोपायची तयारी केली. आणि चिकूला खूप जबरदस्तीने आम्ही झोपवलं होतं. तर असा होता आमचा आजचा ब्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.